बोला गणपती बाप्पा मोरया. आणि या साईडला सर्वात मोठी आहे ही बघा, पाहू शकता. बल्ला लाटला जो सर्वात जुना कला केंद्र तुम्हाला 2.5 फुटी असणार आहे बाप्पा. हा बघा, उंदरावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. शंकरूप अवतार बाप्पाचं दाखवलेलं आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता. आणि 3 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, हा फुल्ली रूप अवतारामध्ये सिंहासन दाखवलंय. अवतार दाखवलाय सिंहासनाच्या बॅक साईडला तुम्हाला. आणि गादी बघा, गादी मस्त असं डेकोरेटिव्ह केलेली आहे. मला खूप आवडलेला बाप्पा हा आहे. मोठे बाप्पा आहेत, 5 ते 6 फूट आरामात असतील बाप्पा. मंडळी इकडे पण साचे टाकलेले आहेत. यंदाचा युनिक असणार आहे हा. सर्व मंडळी तुम्हाला बॅकयार्ड असणार आहे. इथं तुम्हाला भरपूर इकडे व्हरायटी तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. सो नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विनय या चॅनलवर. आणि आज आपण आलेलो आहोत थेट बल्ला लाटला, जो सर्वात जुना कला केंद्र तुम्हाला मानला जातो. हाच बल्ला लाट, तोच आज व्हिजिट करणार आहोत. चला थेट जाऊया बल्ला लाट मध्ये आणि करूया व्हिडिओला सुरुवात. बोला गणपती बाप्पा मोरया. मंडळी पाहू शकता, हा इकडचा उरणला जायला रोड आहे आणि इकडचा डायरेक्ट थेट जाणार आहे पेनला. आणि इथूनच तुम्हाला मध्ये पाहायला भेटतोय बल्ला लाट. हा बघा मंडळी, एंट्रीलाच तुम्हाला मोठा असा गणपती, 9 ते 10 फुटीचा गणपती चिंतामणी मोरया टाईप मध्ये पाहायला भेटतोय. हा बघा, पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्या साईडला तुम्हाला अजून एक बाप्पा आहे. हा बघा, काय बाप्पा आहे, एक नंबर बाप्पा वाटतो. हा 6 फूट, 6 ते 7 फूट असणार आहे हा बाप्पा. हे बघा, दोन्ही बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. फर्स्ट एंट्रन्सलाच तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. मंडळी फर्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, मस्त असं शंखावर बसलेला बाप्पा पाहायला भेटतंय. शंख असणार आहे, पितांबर पूर्ण पेंटिंग वाला बाप्पा असणार आहे, तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नाम असा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 1.5 ते 2.25 फुटी असणार आहे बाप्पा. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे उंदरावरती बाप्पा आरूढ झालेला पाहू शकता तुम्ही. उंदरावर सिंहासन टाईप बनवलेलं आहे आणि सिंगल लोड दिलेला आहे बाप्पाला. आणि बाप्पा पाहू शकता, बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे फुल बाप्पा. मंडळी हा बघा, पाहू शकता मोर असणार आहे. मोरावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. आणि कृष्णरूप अवतारामध्ये हा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे. 2 फुटामध्ये हा गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर तुम्हाला रेडिश टाईप मध्ये असणार आहे. डॉटेड वाले तुम्हाला पितांबरवर ठिपसे पाहायला भेटणार आहेत. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला व्यंकटेशा टाईप मध्ये पाहायला भेटणार आहे. वर तुम्हाला नाग पाहायला भेटते. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन गणपती असणार आहे. उंदरावर आरूढ झालेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. पेंटवाले असणार आहे. 2 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला येलोइश असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बालमूर्त टाईप मध्ये असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 2 फुटी असणार आहे. हा बघा, असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, पोचवर बसलेला बाप्पा असणार आहे. डबल लोड तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर तुम्हाला येलोइश टाईप मध्ये असणार आहे. आणि शेला तुम्हाला बघा ड्युअल टोन टाईप मारलेला आहे, कलर मध्ये मारलेला आहे तो पण. आणि इकडे बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. तर नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे, पाहू शकता तुम्ही. नंदी असणार आहे आणि नंदीवर शंकर रूप अवतार तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पाचं. बाप्पानाम तुम्ही पाहू शकता, बाप्पानाम हे बघा असं पाहायला भेटणार आहे. हा बाप्पानाम असणार आहे. आणि शंकर रूप अवतार बाप्पाचं दाखवलेलं आहे. आणि नंदीवर आरूढ झालेला बाप्पा हा 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, असं पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आपल्याला नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, क्रॉस कैची टाईप मध्ये पायावर मांडी ठेवलेले बाप्पा असणार आहे. हा बघा, पितांबर तुम्हाला पिंकिश टाईप मध्ये असणार आहे. ड्युअल टोन टाईप वाटतोय, पेंटिंग मध्ये बाप्पा असणार आहे. आणि तुम्हाला पाहू शकता, नाम बाप्पाचं असं पाहायला भेटणार आहे. आणि फुल्ली बाप्पा तुम्हाला हा असा असणार आहे. 2 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, नेक्स्ट वन बाप्पा आहे, पाहू शकता तुम्ही. हा कमलावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. पितांबर तुम्हाला पर्पल टाईप मध्ये असणार आहे, शेड मारलेला आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता, हा बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. आणि फुल्ली बाप्पा हा 3 फुटापर्यंत बाप्पा असणार आहे. हा बघा, हा फुल्ली बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. कमलावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. हा बघा, नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. पितांबर तुम्हाला येलोविश मध्ये असणार आहे, पाहू शकता. डबल साईड लोड असणार आहे बाप्पाला. आणि शेला पाहू शकता, शेल्यामध्ये तुम्हाला लाईट पिंक आणि डार्क पिंक असं दोन्ही डिव्हिजन पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पा नामामध्ये सुरेख असं बाप्पा नाम काढलेलं आहे. आणि सोंडीवर पण तुम्हाला रेखाटन पाहायला भेटणार आहे. हे बघा, असं असणार आहे. आणि हा फुल्ली बाप्पा तुम्हाला हा बघा, हा 3 फुटी बाप्पा असणार आहे. हा असा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. डबल लोड बाप्पा असणार आहे हा. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, पिंकिश टाईप मध्ये पितांबर मारलेला आहे. 1 साइड लोड असणार आहे. आणि मयूर सिंहासन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. दोन्ही साईडने मयूर पाहायला भेटणार आहेत. शेला तुम्हाला व्हाईटिश मध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा,
आणि बापानाम तुम्ही पाहू शकता. बापानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. बॅक साईडला पूर्ण पिसारा दाखवलाय सिंहासनामध्ये आणि 3 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, हा फुल्ली बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, सिंहासन काहीतरी युनिक असणार आहे. तुम्हाला कलरिंग मारलेला पाहायला भेटणार आहे आणि पितांबर तुम्ही पाहू शकता पिंकिश टाईप मध्ये असणार आहे आणि त्याच्यावर डिझाईन वगैरे आखलेली आहे पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम असं असणार आहे आणि बाप्पाचे कान तुम्हाला सुपासारखे पाहायला भेटणार आहे. मोठा बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला 3 फुटी असणार आहे. पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. तर नेक्स्ट वन मांडी घातलेली बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सिम्पल मध्ये असणार आहे. पितांबर तुम्हाला व्हाईटिश असणार आहे आणि शेला तुम्हाला हा बघा काहीतरी ड्युअल टोन टाईप मध्ये वाटतंय. कलर गेलेले गणपती पण असे वाटतात की कापड वगैरे मारलेलं. आणि इकडे पाहू शकता रेखाटन मस्त असं केलेलं आहे. आणि बाप्पानाम तुम्ही पाहू शकता. बाप्पानाम असं असणार आहे. पण मंडळी फुल्ली बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. मंडळी नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. सिंहरूप अवतारामध्ये सिंहासन दाखवले आहे बघा, पाहू शकता तुम्ही. रुद्र अवतार दाखवलेले आहे आणि पितांबर पाहू शकता येलोइश टाईप मध्ये असणार आहे. आणि तुम्हाला बाप्पानाम हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम असा असणार आहे आणि बॅक साईडला सिंहासन असणार आहे. रुद्ररूप अवतारामध्ये दाखवलेला आहे सिंहासन पण. हा बघा, हा असा पूर्ण बाप्पा पाहायला भेटणार आहे. हा 3 फुटी बाप्पा असणार आहे. मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा आहे. तुम्हाला दगडूशेठ गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. ते पण 3 ते 4 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. पूर्ण व्हाईटिश कलर पितांबर असणार आहे आणि खाली पण मस्त असं डेकोरेटिव्ह केलेलं आहे. उंदीर मम्मा इकडे पाहायला भेटणार आहे आणि मस्त असं सजवलेलं आहे. कलरिंग पूर्ण बाप्पा असणार आहे. दगडूशेठ गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा, नेक्स्ट वन गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. वर अवतार दाखवलाय सिंहासनाच्या बॅक साईडला तुम्हाला आणि इकडे तुम्हाला बाप्पानाम पाहायला भेटणार आहे. व्यंकटेश नाम असणार आहे बाप्पाचं. असलेल्या अवस्थेमध्ये असणार आहे. सिंगल वन साइड लोड असणार आहे आणि पितांबर पाहू शकता. पूर्ण असं डेकोरेटिव्ह काहीतरी पितांबर बनवलेलं आहे. फुल बाप्पा तुम्हाला 3 फुटावर असा पाहायला भेटणार आहे. हा बघा, पाठीमागा बॅक साईडला तुम्हाला वर अवतार पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा बघा, मस्त असं पितांबर व्हाईटिश असणार आहे आणि गादी बघा, गादी मस्त असं डेकोरेटिव्ह केलेली आहे आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला. बाप्पानाम असं पाहायला भेटणार आहे. हा बघा, काहीतरी युनिकनेस असणार आहे बाप्पानामामध्ये आणि बॅक साईडचं सिंहासन फर्निचर काय एक नंबर मारलेलं आहे पाहू शकता. बाप्पा मस्त वाटतं. दोन्ही साईडला बाप्पाला लोड दिलेले आहेत. ब्ल्यू कलरचे दोन्ही लोड आहेत पाहू शकता. पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा 4 फुटी आरामात असणार आहे. 3.5 ते 4 फूट बाप्पा असणार. म्हणजे नेक्स्ट वन बाप्पा आहे पाहू शकता तुम्ही. पितांबर मस्त असं येल्लोइश टाईप मध्ये आहे आणि दोन्ही साईडला लोड पाहायला भेटणार आहे. सिंहासन पाहू शकता बाप्पाचं. शेला तुम्हाला पिंकिश टाईप मध्ये भेटणार आहे. पूर्ण कलरफुल गणपती असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला. बाप्पानाम असा पाहायला भेटणार आहे. बॅक साईडला मयूर सिंहासन पाहायला भेटणार आहे. मोर पाहायला भेटणार आहे. मोराची कमान तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. हा 4 फुटी बाप्पा असणार आहे. हा बघा, म्हणजे नेक्स्ट वन बाप्पा आहे. बैठ्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. खाली तुम्हाला चौरंगा टाईप पाहायला भेटणार आहे आणि पितांबर पाहू शकता. हा बघा, काहीतरी युनिकनेस असणार आहे. शेड्स मारलेले आहेत आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला. बाप्पानाम हा असा पाहायला भेटणार आहे. मोठा 4 फुटी बाप्पा असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. हा पूर्ण बाप्पा तुम्हाला 4 फुटी असणार. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. मला खूप आवडलेला बाप्पा हा आहे. पाहू शकता सिंहासन काहीतरी युनिक असणार आहे. बघा, मोर टाकलेली आहे. डिझाईन काय वाटते आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला. बाप्पानाम हा बघा, असा पाहायला भेटणार आहे आणि शेला तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. शेल्यामध्ये पण व्हरायटी केलेली आहे आणि बाप्पाचा पितांबर जो आहे तो येल्लोइश टाईप मध्ये असणार आहे. हा बघा, आणि सिंहासन पाहू शकता तुम्ही. हत्ती सिंहासन असणार आहे. समोरच तुम्हाला 2 हत्ती पाहायला भेटणार आहे. ते बघा या रूपामध्ये आणि त्याची पण कलरिंग भारी केलेली आहे. पूर्ण बाप्पा हा बघा पाहू शकता तुम्ही. हा 4 फूट बाप्पा असणार आहे. हत्ती सिंहासन बाप्पा. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. बैठ्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला 4 ते 4.5 फुटी बाप्पा पाहायला भेटणार आहे. पूर्ण शुभ्र पितांबर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. शेला पण पाहू शकता. शेल्याला शेड दिली मल्टी कलरची आणि बाप्पानाम पाहू शकता. ग्लॉसी स्किन शेड मध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण बाप्पा हा बघा, हा असा असणार आहे. पूर्ण बाप्पा तुम्हाला बैठी अवस्थेमध्ये पाहायला भेटणार. मंडळी पाहू शकता इकडे दगडूशेठ गणपती बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. भले मोठे बाप्पा आहेत. 5 ते 6 फूट आरामात असतील. बाप्पानाम पाहू शकता. डायरेक्ट मस्त असं कलरफुल केलेले आणि बाप्पाचे डोले वगैरे पाहायला भेटणार आहे. हे बघा, आणि पितांबर तुम्हाला हा सिल्वर कलर पितांबर पाहायला भेटणार आहे. गादीवर बसलेला आरूढ झालेला बाप्पा असणार आहे. हा बघा किती मोठा आहे बघा, पाहू शकता. ही एक मूर्ती आहे. तुम्हाला सर्व मोठ्या मोठ्या मूर्त्या पाहायला भेटणार आहेत आणि पितांबर पाहू शकता.
हा बघा पितांबर कलर पाहू शकता, सिंगल लोड पाहायला भेटणार आहे बाप्पाच्या इथं. अजून हा डेकोरेशन करायचं राहिलंय, पण बाप्पाना पाहू शकता, बाप्पाचे डोले पाहू शकता. आणि पूर्ण बाप्पा हा बघा 5 ते 6 फुटी बाप्पा हा असणार आहे. एक नंबर. अजून चालू आहे रेखाटन. असे तुम्हाला भरपूर गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. हे बघा मोठमोठे बाप्पा तुम्हाला भेटणार आहे, सर्व इथं मोठेच असणार आहे. आता ही बघा बाप्पा मोरयाची कमान पण बघा, कमान पाहून गणपतीनं नाही बोलून तुम्हाला 10 फूट आरामात जाते. सर्व गणपती इकडे तुम्हाला रेखाटलेले आहे. आता इथं एक बाप्पा आहे, हा पाहायला भेटतोय. हा बघा हा पण बाप्पा आहे, काहीतरी युनिकनेस असणार आहे बाप्पा. बॅक साईडला तुम्हाला हा बघा बॅक साईडला तुम्हाला वाघ पाहायला भेटतोय आणि वाघाचा हात ठेवलेला आहे बाप्पाने, आणि तोच बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. इकडे भरपूर मोठे मोठे गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अकराल विकराल रूप, हा पण रूप पाहू शकता तुम्ही. मयूरासन असणार आहे, मयूर सिंहासन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि इकडे पाहू शकता हा काहीतरी युनिक असणार आहे, हनुमंतराया तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ते बघू हे हनुमंतराया असणार आहे. आणि इकडे तुम्हाला रामरूप अवतार जसा दाखवलाय तसं असणार आहे, पाहू शकता. आणि इकडे पण मोठा गणपती आहे, हा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मस्त असं सिंहासन वगैरे पूर्ण सजवलेलं आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला, बाप्पानाम असं पाहायला भेटणार आहे. आणि पूर्ण सिंहासन तुम्हाला बाप्पा हा असा पाहायला भेटणार आहे. भरपूर इकडे व्हरायटी तुम्हाला भरपूर पाहायला भेटणार आहे. आता हाच पहा, ह्याची कमान अजून बॅक साईडला आहे. हा बाप्पा पाहू शकता, अजून पूर्ण कम्प्लिटली झाला नाही. हा झाल्यानंतर अजून भारी वाटणार आहे. इकडं मयूर दाखवलेला आहे, हा बघा. आणि इकडे बाप्पा नाम पाहू शकता, बाप्पाचं नाम तुम्हाला पाहायला भेटते. अजून दागिन्यांना कलर मारायचा आहे, त्याच्यानंतर काय उठाव येणार आहे. आणि बॅक साईडला तुम्हाला ह्याचीच कमान पाहायला भेटणार आहे, जी मोरपंख असणार आहे आणि त्याच्यामध्ये नाव असणार आहे. हे बघा बाप्पा मोरे इकडं असणार आहे. आणि इकडं जो नाव टाकायचं तो ऑप्शन दिलेला आहे. अजून एक इकडं मोठा बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, त्याची कमान ऑलरेडी लावलेली आहे, पिंड असणार आहे. आणि बॅक साईडला पिंडीवर नाग पाहायला भेटतं. आणि हा बाप्पा पाहू शकता, हा बघा अजून त्याला पेंट करायचं राहिलंय, पूर्ण पितांबर वगैरे पाहू शकता. आणि बाप्पानाम पाहू शकता, हा बघा हा बाप्पानाम असणार आहे. बाप्पाचे डोले पण पाहायला भेटणार आहे, अजून पेंटिंग व्हायची बाकी आहे. फुल बाप्पा असा पाहायला भेटणार आहे. बघ मंडळी, आपण डायरेक्टली आलो बॅकयार्डला. हा बल्लाळयार्डचा बॅकयार्ड असणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इथूनच कच्चे गणपती जातात, डायरेक्टली ऑर्डर असते, सो ते गणपती लोड केले जातात. हे बघा मंडळी, हे मोठमोठे गणपती इकडूनच अपलोड केले जातात. हे बघा हा टेम्पो असतो, आणि इथं तुम्हाला मोठमोठे गणपती पाहायला भेटणार आहेत. हे बघा इकडं पण आहेत, हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि या साईडला सर्वात मोठी आहे, ही बघा पाहू शकता, किती मोठी मूर्ती आहे बघा. आणि सर्व बॅक साईडचा जो काम होतो, वर्कआउट होतो, तो सगळा इथं होतो. हे बघा काथा वगैरे सेपरेशन, POP वगैरे टाकलेले असते. हा साचा आहे, हा साचा आहे पाहू शकता तुम्ही. ह्याच गणपतीचा साचा आहे, असा गणपती रेडी होतो या साच्यातून. हा बघा मंडळी, एक गणपती आता लोड केला जाईल ट्रकमध्ये. आणि एवढा मोठा गणपती उचलायला बघा किती माणसं लागतात आणि किती ताकद लागते, याला बोलतात मेहनत. हा बघा उचललेला आहे, पाहू शकता गणपती उचलला आहे. आणि 9 फुटी गणपती आरामात असणार आहे. हा बघा टेम्पो बॅक साईडला आहे आणि नंतर लोड केला जातो. हा बघा आता, हा बघा आता लोड बघा कसा करेल. आता लोड केला जाणार आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. हा बघा किती मोठा गणपती लोड केला पाहू शकता.
हे बघा मंडळी, इकडं पण साचे टाकलेले आहेत. हा बघा बाप्पा बघा, तुम्हाला सर्व साचेवाले बाप्पा इकडं भेटणार आहेत. हे बघा, एक एक वेगवेगळी व्हरायटी पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा हनुमानवाला जो पाहायला भेटला यंदाचा युनिक असणार आहे. हा बघा पाहू शकता. तिकडं मयूरासनवाला पण बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा आणि हा वाला पण बाप्पा आहे. हा बघा, हा सर्व मंडळी तुम्हाला बॅकयार्ड असणार आहे. इथं तुम्हाला काथा वगैरे सुटा केला जाते. हे बघा, मोठमोठे साचे असणार आहे. इथं साचे केले जातात. साच्यातून नंतर गणपती केले जातात. हे बघा, कमान वगैरे चालूच आहे इकडं काम. हे बघा, हा काथा सेपरेशन चालू आहे. इथं काथा पूर्ण सुट्टा केला जातं. सुट्टा केलेला काथानंतर POP मध्ये मारून ही बघा, ही कमान तुम्हाला पाहायला भेटते आणि इकडं पूर्ण साचा असणार आहे. हे बघा, सगळी गँग आहे. मंडळी फायनली व्हिडिओ झालेले आहे. मोठमोठे गणपती, सर्वात मोठे गणपती तुम्हाला इथूनच पाहायला भेटणार आहे, बल्लाला आर्टमधून, जो हमरापूर येथे उपस्थित आहे. आणि सर्व गणपती मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.